सर काय सांगाल ज्या पद्धतीने धीरेंद्र कृष्ण महाराज यांना धमकीचे काही फोन चाललेले आहे, या संदर्भामध्ये तक्रार दाखल झालेली आहे मध्य प्रदेशमध्ये. त्यांचे भाऊ आहे, त्यांना सुद्धा धमकी आलेली आहे आणि धीरेंद्र कृष्ण महाराज यांना कोण धमकी देत आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आमच्या वतीनं तर या पद्धतीनं धमकी देणं शक्यच नाही आहे. आता माझे कार्यकर्ते रोज शिव्या देणारे फोन येतात, त्यांना उचलतात, त्यांना शांतपणे उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे पेशन्स संपायला आले तर ते फोन बंद करतात, पण कोणाशी असभ्यपणे कधीच बोलत नाहीत. सगळेच्या सगळे कार्यकर्ते इतक्या वर्षांपासून ट्रेंड झालेले आहेत आणि मी तर कोणाविषयी कधी अपशब्दही वापरत नाही आणि धमकी देणं तर फारच दूरची गोष्ट आहे. भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या स्वातंत्र्याचा मी अतिशय मनापासून आदर करतो. त्याकरता आवश्यक असेल त्यावेळेस लढाई पण करतो, पण दुसऱ्याच्याही स्वातंत्र्याचा तेवढाच आदर करतो. जोपर्यंत धीरेंद्र महाराज आव्हान स्वीकारून त्यामध्ये ते ठग आहेत हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांना आपली मांडणी करण्याचं स्वातंत्र्य आहे, लोकांनी काय अर्थ काढायचे त्याचं लोकांना स्वातंत्र्य आहे. फक्त मी म्हणत राहणार आहे की जोपर्यंत ते खऱ्या अर्थानं आव्हान स्वीकारत नाही, फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन्स खाली त्यांच्यामधली दिव्यशक्ती सिद्ध करत नाही, तोपर्यंत ते लोकांना ठगवतात. जे काही सगळं दिसतं आहे व्हिडिओवरनं त्याच्यावरनं मी एवढं म्हणत राहीन. ज्या दिवशी ते आव्हान जिंकतील फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन्स अंतर्गत आणि खरोखर वैज्ञानिक प्रक्रियेनं सिद्ध करतील की त्यांच्यामध्ये दिव्यशक्ती आहे, तर मी ऑलरेडी सांगितलं माफी मागेन आणि मोकळा होईल. पण आम्ही धमकी देणं, हिंसक कोणतीही गोष्ट करणं हे आमच्या वतीनं कधीही शक्य नाही. कदाचित आमचं अतिशय ॲग्रेसिव्ह संघटन आहे. हजारो बाबा मांत्रिकांना, देव्यांना, देवी शरीरात येणाऱ्या लोकांना, देव्यांना म्हणजे शरीरात अंगात येणाऱ्या लोकांना आणि ज्योतिषांना आम्ही एक्सपोज केलं, पण कधीही कुणाला मारसुद्धा पडू दिलेला नाही. जेव्हा आम्ही एक्सपोज करतो त्यावेळेस पब्लिक खूप खवळते, खास करून त्यांचे भक्त अतिशय खवळतात, ते मारायला धावतात. असे अनेक प्रसंग आमच्या जीवनात आलेत, पण आम्ही एकालाही कधीही मार पडू दिलेला नाही आहे. एवढंच नव्हे तर आम्हीही कधी कोणावर हात उगारत नाही, कोणाला आमच्यावरही हात उगारू देत नाही. या पद्धतीनं गेले 40 वर्षे आम्ही काम करत आलेलो आहोत. आम्ही लोकशाहीचे नागरिक आहोत, कायद्याचा अतिशय आदर करतो, कधीही कायदा मोडत नाही आणि इतरांनी मोडू नये तशी अपेक्षा आम्ही करतो. मी नेहमी म्हणत असतो, माझ्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो की आपण शेवटी लक्षात ठेवावं की आपण अल्पसंख्य आहोत. आपणच जर कायदे पाळणार नाही तर बहुसंख्य लोक तर काहीही करू शकतील आणि त्यामुळं नेहमी आपण ही काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांपैकी कोणीही धमकी देण्याची सुतराम शक्यता नाही. सर हे सांगा, ज्या पद्धतीनं काल तुम्हाला ज्या पद्धतीनं फोनवरती मेसेजेस आले होते त्याचे स्क्रीनशॉट पोलिसांना तुम्ही दिले, पण या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत नागपूर आणि परिक्षेत्रामध्ये कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये. तुमची मागणी काय की पोलीस हे सगळं प्रकरण कशा पद्धतीने हाताळते आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये फोन नंबर्स अवेलेबल आहे, रजिस्टर्ड फोन नंबरवरून तुम्हाला मेसेजेस आलेले आहे, याच्यावरती काय कारवाई व्हावी अशी तुम्हाला अपेक्षा आहे? मी कालही असं म्हणालो आहे की हा संपूर्ण मुद्दा आहे तो गृह खात्याचा मुद्दा आहे. ऑलरेडी मला Y+ सुरक्षा आहे आणि त्यामुळे त्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या गोष्टी पोलीस करतील त्यांच्या पद्धतीनं. एक तर मी कधीही स्वतःला पोलीस संरक्षण मागितलेलं नव्हतं. ज्यावेळेस RR पाटलांनी मला पोलीस संरक्षण दिलं, मी पोलिसांना नाही म्हटलं होतं आणि म्हणून RR फोन आला होता आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बिलकुल आम्ही तुमचं ऐकणार नाही आहे, हे शासनातर्फे तुम्हाला कंपल्सरी पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं आहे. आधीच आम्ही एक माणूस गमावला, आम्हाला दुसरा माणूस गमवायचा नाही आहे आणि इतके वर्ष आम्ही तुम्हाला सहकार्य केलं तर तुम्ही नाही कसं काय म्हणता. आणि तेव्हापासून मी कधीही याबाबत मला प्रोटेक्शन वाढवा याकरता कधी अर्ज केलेला नाही आहे, प्रोटेक्शन द्या याकरता कधी अर्ज केलेला नाही आहे. मधल्या काळामध्ये जेव्हा पद्धतीची सुरक्षा होती त्यावेळेस स्वतः अजितदादांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना भेटून विनंती केली होती आणि मग त्याचं Y+ झालेलं होतं. तर हे सगळं त्या पातळीवर होतं आहे आणि त्यामुळे मला माहीत आहे की महाराष्ट्रातले सगळे राजकीय नेते अतिशय जागरूक आहेत, त्यांना मी काय काम करतो याची कल्पना आहे आणि त्यांना जी योग्य काळजी घ्यायची गरज वाटत असेल त्या पद्धतीनं ते घेतील. सर ज्या फोनवरून हे SMS आले, हॉक्स कॉल जेव्हा येतात कुठे त्या पद्धतीने कारवाई होते आणि अवघ्या काही तासामध्ये जे आरोपी असतात त्यांना शोधून आणलं जातं. पण या प्रकरणामध्ये रजिस्टर्ड नंबर असताना सुद्धा, स्क्रीनशॉट दिलेले असताना सुद्धा ज्या पद्धतीने कारवाई ज्या वेगानं व्हायला पाहिजे ती झाली आहे का? आणि त्या संदर्भात तुमची आताची माहिती काय, कुठे कुठे पुणे नागपूर काही गुन्हे दाखल झाले आहे का? एक दिवस मी या कायद्याचं काय होतं म्हणून नागपूरच्या DCP क्राईमना फोन करत होतो. DCP क्राईम ते हेड आहेत तिथले.
तर ते म्हणत होते की नितीन गडकरींना फोनवर धमकी आली, त्या सगळ्या चौकशीमध्ये आम्ही गुंतलेलो आहोत. आता त्यांना ठरवायचं आहे की कशाला किती महत्त्व द्यायचं, नाही महत्त्व द्यायचं, हा त्यांचा मुद्दा आहे. साधी गोष्ट आहे, तुमची जी माहिती आहे, मी तर विचारलं पण नाही की तुम्ही काय चौकशी केली नाही केली, काय पुढचे फॉलोअप केलं. मी आधीच सांगितलं की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे, त्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीनं ते कारवाई करतील. बाकी प्रश्न तुमचाही आहे, तुम्हाला विचारण्याचा त्यांना अधिकार आहे आणि तुम्ही विचारू शकता. आणखी असे काही SMS काल नंतर काही आणखी धमक्यांचे फोन SMS आले सतत येत आहेत, घाणेरड्या शिव्या देणारे फोन येत आहेत. एवढंच नव्हे तर रायटिंगमध्ये घाणेरड्या शिव्या येत आहेत आणि त्यातल्या त्यात मला शिव्या दिल्या तर ठीक आहे, आईला पण शिव्या देत आहेत. 90 वर्षाची ती आहे. आता ठीक आहे, प्रत्येकाच्या संस्कृतीप्रमाणे प्रत्येक माणूस वागत असतो, त्याला आपण किती महत्त्व द्यायचं. आणि राहिला प्रश्न शिव्या खाण्याचा, तर जेव्हापासून मी हे काम सुरू केलं 40 वर्षापूर्वी तेव्हापासून शिव्याच खातो आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज ज्या पद्धतीनं रोज आपण पाहू शकतो की दावे प्रतिदावे सुरूच आहे, तर तुमचं म्हणणं काय ज्या पद्धतीनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम चालू आहे आणि कायदा सुद्धा महाराष्ट्रामध्ये लागू आहे, ड्रग अँड रेमेडी कायदा सुद्धा लागू आहे, तर तुमची जी मागणी आहे त्याच्यावर काही पुढं काही झालं का, कारवाई व्हावा की थांबवावं सगळं? नाही, मुळामध्ये कसं आहे की माझा थांबवण्याचा आणि सुरू करण्याचा मुद्दाच नाही. मी काय भांडत बसलेलो नाही. महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा आहे 2013चा, त्याच पद्धतीनं ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 या दोन्ही कायद्यांचं उल्लंघन महाराजांनी केलेलं आहे आणि त्यावर कारवाई होणं नितांत गरजेचं आहे. एक साधी गोष्ट आहे की आतापर्यंत शेकडो लोक नव्हे, हजाराच्या आसपास जवळपास केसेस पोचले असतील सगळ्या. एवढ्या लोकांवर आपण कारवाई करत गेलो. साध्या माणसांनी तक्रार केली अनेकदा पोलिसांचे, कारण त्यांचं मी ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे माझे फोन नंबरही असतात. फोन करतात, विचारतात दक्षता अधिकारी की सर हा कायदा आम्हाला डाऊट वाटतो, इथे लागू होतो की नाही लागू होत. आणि मग मी त्यांना सांगतो की प्रत्यक्षात होतो की नाही आणि त्यानंतर इमिजिएट FIR ठिकठिकाणी दाखल होतात. काही ठिकाणी नवे पोलीस अधिकारी असतात ज्यांनी मुळात ट्रेनिंग घेतलेलं नसतं, त्यांना कायद्याबद्दल खूप डाऊट असतात, ते फोन करतात. त्यांना मी नीटपणे कायद्यातली सगळी कलमं आणि कसं लागू होईल कसं नाही लागू होणार हे सांगतो आणि नंतर पुन्हा FIR दाखल होतात. म्हणजे सर्वसामान्य जे कोणी मांत्रिक असतील, लोक आरोप करणारे असतील, थोडे बहुत लहान मोठे चमत्कार करणारे लोक असतील, या सगळ्यांवर धडाधड केसेस दाखल होतात. आणि इथे मात्र उघडपणे पुरावे उपलब्ध असताना, एवढे व्हिडिओज उपलब्ध असताना, कारण आपल्या कायद्यामध्ये दोन्ही कायद्यांमध्ये केवळ प्रचार आणि प्रसार करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंटची व्याख्याच तोंडानं नुसतं बोलणं ही सुद्धा केलेली आहे. हे तर रेकॉर्डेड आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही डाऊट नाही. त्यामुळं हे गुन्हे दाखल व्हायला हवे आहेत. त्याकरता शासकीय पातळीवर जे करण्याची गरज असेल ते सगळं मला करावं लागेल, कारण पहिले या शासनाच्या कमिटीवर मी असल्यामुळे ते पहिलं माझं कर्तव्य आहे. आणि जेव्हा तिथे काही होणार नाही असं लक्षात येईल त्यानंतर पुढची जी पावलं उचलणं गरजेचं आहे ती उचलेन. यामध्ये मला कुठेही बाबांसोबत वाद घालणं, भांडण करण्यात काही इंटरेस्ट नाही किंवा धीरेंद्र महाराजांना जेलमध्ये पाठवण्यातही मला 1% इंटरेस्ट नाही. माझा इंटरेस्ट आहे फक्त कायदा उत्तम पद्धतीनं राबवला गेला पाहिजे. त्यामध्ये कोणी अमुक आहे म्हणून त्याचा अपवाद होता कामा नये. मला मी पुन्हा एकदा ते वाक्य रिपीट करेन. धर्मराव बाबा आत्राम, बहुधा त्यांचं एक्झॅक्ट नाव आहे, ते सामाजिक न्याय मंत्री होते ज्यावेळेस 2005 मी हा कायदाची सगळी प्रक्रिया सुरू करत होतो आणि इतरांशी भेटत होतो. ते म्हणाले तुम्ही एवढ्या मेहनतीनं आणि एवढ्या तळमळीनं हा कायदा करता आहात, पण माहिती आहे का तुम्हाला हा कायदा कोणाविरुद्ध वापरला जाईल? हा कायदा केवळ आमच्या आदिवासींविरुद्ध आणि दलितांविरुद्ध वापरला जाईल. उच्चभ्रू लोकांविरुद्ध हा कायदा वापरला जाणार नाही. काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस, BJPचं सरकार येणाऱ्याला कोणाच्याही डोक्यात नव्हतं. असं असताना ते असं म्हणत होते आणि ती वाक्य मला आता वारंवार आठवत आहेत. एवढंच फक्त या निमित्तानं मी सांगेन. त्यामुळे सर्वांना कायदा समान पद्धतीनं वापरला गेला पाहिजे एवढाच माझा आग्रह आहे. एकतर आधीच आपल्या देशामध्ये कधीही समानता नव्हती. पहिल्यांदा ती समानता आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. बंधुता आणि न्याय, जस्टिस या 4 मूल्यांच्या आधारावर आपली राज्यघटना उभी आहे आणि त्या राज्यघटनेला उत्तम पद्धतीनं राबवलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून अधिकार मिळाला पाहिजे. त्यातला हा भाग आहे आणि म्हणून कायद्यामध्ये जे असेल ते योग्य रीतीनं पार पाडलं गेलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे. सर, एक प्रश्न असा आहे, देशभरामध्ये आता ज्या पद्धतीनं तुम्ही रोज सांगताय दावे प्रतिदावे सुरू आहेत, तुम्ही खोडून काढताय की जादूगार काही पुढे आलेले आहे, मॅजिशियन काही पुढे आलेले आहे आणि ते जादूगार आणि मॅजिशियन दाखवत आहेत की अशा पद्धतीने चलाकी केली जाते, हात चलाकी केली जाते आणि काही
कला सुद्धा आहे. तुमचं आव्हान काय की देशभरामध्ये जे लोक असतील अशा पद्धतीनं जे तुम्हाला पाठिंबा देऊ इच्छित असतील त्यांच्यासाठी तुमचं आव्हान काय? मॅजिशियन असतील आणि इतरही असतील आणि डॉक्टर्स असतील त्या लोकांना तुमचं आव्हान काय? सायकॅट्रिस्ट असतील त्यांना तुमचं आव्हान काय? माझं सगळ्यांना जाहीररीत्या आवाहन आहे की ज्यांना ज्यांना असं वाटतं की या देशामध्ये सायंटिफिक टेम्पर रुजावं, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, हा देश बलिष्ठ व्हावा, या देशातल्या माणसांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा आणि देशाची प्रगती व्हावी, त्या प्रत्येक माणसानं यामध्ये आपलं मत नोंदवलं पाहिजे, जमेल तेवढा हातभार लावला पाहिजे. या सगळ्या जादूगारांचं मी मनापासून स्वागत करतो, कारण ते दावा करत नाही, ते सांगतात ह्या ट्रिक्स आहेत, ह्या काही क्लुप्त्या आहेत. लोकांच्या मनात ओळखण्याचा आम्ही जसा अंदाज व्यक्त करतो त्याच्या मागेही काही क्लुप्त्या आहेत आणि त्या जनरली आम्ही शिकलेल्या असतात. कारण मला जेव्हा ही चळवळ सुरू करायची होती तेव्हा सगळ्यात पहिले मला असं लक्षात आलं की मला जादूगारांच्या सगळ्या ट्रिक्स आल्या पाहिजे आणि म्हणून मी जादूगारांचा जो क्लब असतो तो जॉईन केला, कारण त्याशिवाय ते सांगत नाहीत म्हणून. आणि जवळपास मी पहिले 3-1 वर्ष तरी या सगळ्या त्यांच्या संमेलनाला जात होतो. पुढे मला त्याची गरज वाटली नाही की एकदा त्यातले सगळे आतमधल्या गोष्टी कळल्या, कारण मला काही स्वतःला जादूगार थोडंच व्हायचं होतं. पण ते जर ज्ञान मला नसतं तर इतके वर्ष आम्ही सक्सेसफुली एवढे चमत्कारांपासून सगळ्या गोष्टी एक्सपोज करू शकलो नसतो. आणि त्यामुळे जादूगारांचं यामध्ये फार मोठं योगदान असतं, कारण ते खऱ्या अर्थानं याचा वापर करत असतात आणि तरीही लोकांना सांगत असतात की आमची आज चलाकी आहे. ते लोकांना फसवत नाही, कला दाखवतात आणि सरळ सरळ पैसे मागतात. कोणालाही कला दाखवून पैसे मागण्याचा आणि फीज लावण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे ती सगळी माणसं भारतीय राज्यघटनेच्या मर्यादेत राहून काम करतात आणि म्हणून आपण त्या सगळ्यांचा आदर केला पाहिजे. आणि त्या सगळ्या लोकांशिवाय बाकीचे जे लोक जागरूक आहेत, ज्यांना असं वाटतं की आपल्या देशातली जनता या पद्धतीनं लुबाडली जाऊ नये, त्यांनी जाहीररित्या आपली मतं व्यक्त करायला सुरुवात केली पाहिजे. आता प्रत्येकाच्या आपल्या हातामध्ये खऱ्या अर्थानं मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे. आणि दुसऱ्या बाजूनं मी पूर्ण देशामधल्या सगळ्या लोकांना आवाहन करेन की जरी जादूटोणाविरोधी कायदा केवळ महाराष्ट्रामध्ये लागू असला तरी ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट हा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्टच्या तहत कुणीही तक्रार दाखल करू शकतो. जो व्हिडिओ पाहतोय तो प्रत्येक जण तक्रार दाखल करू शकतो आणि प्रत्येक ठिकाणी तक्रार दाखल करू शकतो, कारण हे व्हिडिओज प्रत्येक गावागावात उपलब्ध आहे. प्रत्येक गावातला माणूस आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकतो की ह्या ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्टचं इथं या ठिकाणी उल्लंघन होत आहे. मिरॅक्युलस पॉवर्सच्या आधारावर एखाद्याची रोग दुरुस्ती करण्याचा दावा करणं, ज्याला डॉक्टरची डिग्री नाही अशा व्यक्तीनं, त्याला सरळ सरळ हा कायदा लागू होतो. आणि महाराज तर दिव्य दरबारच भरवतात आणि त्या ठिकाणी अनेक रोग अनेकांना आहे, कारण केवळ डायग्नोसिस करणं हा सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे या माणसाला अमुक त्याची डोकेदुखी आहे, या माणसाला ब्रेनचा आजार आहे, या माणसाला पोटाचा आजार आहे, हे सांगणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे. कारण या कायद्यामध्ये ज्याला डॉक्टरची डिग्री नाही तो डायग्नोसिस करत असेल, क्युअर करत असेल, ट्रीटमेंट देत असेल तरी तो कायद्याने गुन्हा आहे. आणि मिरॅक्युलस पॉवर्सच्या आधारावर, म्हणजे आता मग ते अंगारे धुपारे बाकी काही देऊन इव्हन मंत्र टाकून जरी दुरुस्त करण्याचा दावा करत असेल तरी या कायद्यानुसार तो गुन्हा आहे. आणि ॲडव्हर्टाइजमेंट याची व्याख्या केलेली आहे, तोंडाने बोलणं ही सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट आहे, म्हणजे छापीलच पाहिजे असं नाही आहे. आणि त्यामुळे सगळेच्या सगळे व्हिडिओला हे लागू होतं. त्यामुळे संपूर्ण देशामधल्या लोकांनी जागरूकतेनं या पद्धतीनं जर ठिकठिकाणी जादूटोणाविरोधी ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट खाली खटले दाखल केलेत, कारण कुणालाही हा खटला दाखल करण्याचा अधिकार आहे. जो वाचतो त्याला दाखल करण्याचा अधिकार आहे, जो पाहतो त्याला दाखल करण्याचा अधिकार आहे. आणि हे खटले कोणत्याही पोलीस स्टेशनला दाखल होऊ शकतात. तर कृपया या पद्धतीनं दाखल करावे. ज्या राज्यांमधल्या पोलिसांमध्ये हिंमत असेल ते पुढे कारवाई करतील, हिंमत नसेल तर किमान तुमच्या तक्रारी पोचलेल्या असतील, लोकांपर्यंत एवढी माहिती तरी पोचेल की एवढ्या लोकांना असं वाटतंय की यावर कारवाई व्हावी. हिंदी में बताइए सर, जिस तरह से धीरेन्द्र कृष्ण शास्त्री महाराज को धमकी आ रही है, जान से मारने की धमकियां भी आ रही है, क्या प्रतिक्रिया आपकी कि जिस तरह से आपके बाद उनको भी जान से मारने की धमकियां आ रही है? ये तो बुरी बात है. जान से धमकियां देना, मारने की धमकियां देना एक गलत बात है हमारे देश में. जो भी बात कहनी है मुंह से कहनी चाहिए, अपने विचार रखने चाहिए और जो कानून है उसके तहत कार्रवाई करने का आग्रह रखना चाहिए. ना ही किसी ने अपने हाथ में कानून लेना चाहिए और ना ही सामने के व्यक्ति का अपमान करना चाहिए. रहा सवाल मेरे संगठन का, तो मेरे संगठन की ये विशेषता रही है कि हम कभी किसी के साथ में अपशब्द का उपयोग नहीं करते हैं. हम जो कहते हैं जाहिर रीति से कहते हैं कि ये व्यक्ति ठग है, लेकिन उनका कभी अपमान नहीं करते, दूसरे शब्दों का हम प्रयोग नहीं करते हैं. और हमारी ओर से धमकियां देना तो असंभव है. मेरा कोई भी कार्यकर्ता उनको धमकी देने की गुंजाइश नहीं है.
क्योंकि हम सभी को इसी ढंग से इतने सालों से हम काम करते आए हैं। जब हम किसी बाबा को, किसी मांत्रिक को, किसी शरीर में भगवान लाने वाले व्यक्ति को या फिर किसी ज्योतिषी को एक्सपोज करते हैं तो उनके भक्त उनको मारने के लिए दौड़ते हैं और हमेशा हम उनको बचाते आए हैं। आज तक हमने कभी भी किसी बाबा को, मांत्रिक को या फिर शरीर में भगवान लाने वाले व्यक्ति को या फिर ज्योतिषियों को मार नहीं पड़ने दिया। ना ही हम किसी पर हाथ उठाते हैं, ना ही किसी ने हम पर हाथ उठानी चाहिए, ऐसी पोजीशन निर्माण करते हैं। और इसलिए इतने सालों से, 40 सालों से हम बहुत शांति से काम कर रहे हैं। एक भी बार हमने कानून नहीं तोड़ा है। इसलिए कानून का और कॉन्स्टिट्यूशन का हम सम्मान करते हैं। इसलिए महाराज जी को अपनी बात कहना, धीरेन्द्र कृष्ण महाराज जी को अपनी बात कहने का पूरा पूरा अधिकार है। ये अधिकार उन्हें कॉन्स्टिट्यूशन के तहत ही प्राप्त हुआ है, उसका भी हम सम्मान करते हैं। लेकिन हमें दिल से लगता है, इतना ही नहीं हमारे अभ्यास के आधार पर लगता है कि वो लोगों को ठगते हैं, दिव्य शक्ति का दावा करते हैं, लोगों के अंधविश्वास बढ़ाते हैं। इसलिए उनके खिलाफ हम बोल रहे हैं और उनको चैलेंज कर रहे हैं कि फ्रॉड एंड प्रूफ कंडीशंस के अंदर आप दिव्य शक्ति एक बार सिद्ध कर दीजिए। हम भी आपसे माफ़ी मांगेंगे, आपको ठग कहा है इसलिए भी माफ़ी मांगेंगे, और फिर हमारा काम तो हमेशा के लिए बंद कर देंगे। मैं पहले ही जाहिर कर चुका हूँ, उसको रिपीट नहीं करना चाहता। तो इसलिए उनको जो धमकियाँ आ रही हैं वो मुझे बहुत बुरी बात लग रही है। ऐसा किसी के भी बारे में नहीं होना चाहिए और उसमें हम लोगों का किसी का भी साथ बिल्कुल ही नहीं हो सकता है। जी, मैजिशियन भी बहुत आ रहे सामने और मैजिशियन आके कह रहे हैं कि किस तरह से हाथ चला के की जाती है और फेस रीडिंग और ये बातें जो है, मन की बातें वो पहचानी जाती है और ये पूरा साइंस है, कला है, ये भी कह रहे हैं। तो आपका आह्वान क्या है कि मैजिशियन, साइकियाट्रिस्ट, डॉक्टर इन्होंने आगे आके आना चाहिए और आपका जो मिशन है उसके वहाँ पे आके आह्वान करना चाहिए लोगों को कि इस तरह की बातें जो साइंस है उसके बारे में क्या आह्वान है आपका जादूगर, साइकियाट्रिस्ट, डॉक्टरों को? मैं जाहिर तरीके से सभी जादूगरों का अभिनंदन करूंगा जिन्होंने ये बातें रखने की कोशिश की है। मैंने जब ये संगठन शुरू किया था 1982 में, तो सबसे पहले मुझे जादूगरों का क्लब ज्वाइन करना पड़ा था, क्योंकि बाबा लोग किस ढंग से चमत्कार करते हैं उसके पीछे क्या ट्रिक्स होती है ये जानना था मुझे। और जादूगर संगठन का एक नियम होता है कि जब जादूगर संगठन के आप सदस्य हो तो ही सभी ट्रिक्स आपको बताई जाती है, अदरवाइज नहीं बताई जाती। इसलिए करीबन 3 साल तक मैं इस संगठन का सदस्य रहा, उनके सभी सम्मेलन अटेंड करता रहा, वो सब बारीकियाँ मैंने सीखी। बाद में मुझे आवश्यकता नहीं रही, लेकिन मैं हमेशा उनका आभारी रहा हूँ, क्योंकि उसी के बेस पर इतने सालों से, 40 सालों से एक भी बार न हारते हुए हम ये लड़ाई कर पाए हैं। तो उनका बड़ा योगदान है ही। जादूगरों का मैं बहुत सम्मान करता हूँ, क्योंकि वो अपनी कला दिखाते हैं और लोगों को कहते हैं कि ये ट्रिक्स है। हालांकि जादूगर संगठन का एक नियम होता है कि कम से कम एक चीज़ उन्होंने एक्सपोज कर बतानी चाहिए, और हर अच्छा जादूगर हमेशा एक चीज़ एक्सपोज कर आपको बताता है। वो बताता नहीं कि इस ढंग से मैंने की, लेकिन आपको बता देता है कि मैंने की, आपके ध्यान में आनी चाहिए इस ढंग से। बाकी ट्रिक्स के बारे में बोलने के लिए सभी जादूगरों को मनाही होती है, क्योंकि एक दूसरे का अगर वो लोगों के सामने हमेशा उजागर करने लग जाएंगे तो फिर जादू के प्रयोगों में किसी को इंटरेस्ट नहीं आएगा। तो ऐसे सभी जादूगरों का मैं सम्मान करता हूँ। और इस समय में जो बाहर आकर लोगों के सामने अपनी बात रख रहे हैं, इसके पीछे क्या साइंस हो सकता है, क्या कला हो सकती है, इसके पीछे किस ढंग के टेक्निक्स होते हैं, या फिर किस ढंग से जिसको हम स्लाइट ऑफ हैंड्स वगैरह कहते हैं वो ढंग क्या हो सकता है, ये लोगों का जागरण करने के लिए कह रहे हैं। और बाबा जी के चमत्कार लोगों के सामने उसके पीछे का रहस्य उजागर कर रहे हैं। उन सभी का मैं स्वागत भी करता हूँ, अभिनंदन भी करता हूँ। जो लोग साइंस वाले हैं, डॉक्टर्स हो, इंजीनियर्स हो, जिनको भी ऐसा लगता है कि इस देश में वैज्ञानिक दृष्टिकोण फैलना चाहिए, हमारा देश एक ताकतवर देश बनना चाहिए, बलवान देश बनना चाहिए, क्योंकि जिस देश में वैज्ञानिक दृष्टिकोण बड़े पैमाने पर फैलता है वहाँ के लोगों का अपने कर्तृत्व पर का विश्वास बढ़ता है और वो फिर पूरे दुनिया में छा जाता है। यूरोप इसका बहुत अच्छा उदाहरण है। एक छोटा सा यूरोप पूरे दुनिया पर राज कर रहा था। उसके पीछे का कारण था केवल विज्ञान की प्रगति नहीं। जब वैज्ञानिक दृष्टिकोण हर लोगों में फैलता है तो उसके आधार पर बड़े पैमाने पर वैज्ञानिक संशोधन होते हैं और देश की प्रगति होती है। हमारे मोदी जी ने इंडियन साइंस कांग्रेस के उद्घाटन के समय कहा था कि वैज्ञानिक सोच की हमारे देश में आवश्यकता है और हमने वैज्ञानिक सोच के लड़कों को चुनना चाहिए और उनको आगे वैज्ञानिक बनाने के लिए वातावरण उपलब्ध करा देना चाहिए।
तो ये बहुत अच्छा अवसर है। इस बहाने ये वैज्ञानिक सोच फैलाने का एक बहुत सुंदर अवसर हम सबके हाथ में आया है। इसलिए मैं सभी को आह्वान करूंगा कि जो जो लोग ऐसे हैं उन्होंने अपनी बात जाहिर तरीके से करनी चाहिए। हर एक के हाथ में मोबाइल है, सोशल मीडिया से लेकर हर जगह अपनी बात वो रख सकते हैं, और ये अंधविश्वास के खिलाफ जितना जमे उतना योगदान उन्होंने देना चाहिए। राहुल गांधी से आपकी मुलाकात हुई थी, उस बारे में वीडियोस भी सामने आए हैं, और कांग्रेस से यहाँ पे दिख रहा है कि आप आधा घंटा वहाँ पे थे राहुल की यात्रा में। क्या प्रतिक्रिया इस पे? भारत जोड़ो यात्रा में क्या चर्चा हुई राहुल गांधी से आपकी? राहुल गांधी से मैं मिलना चाहता था, राहुल गांधी जी से। उसके पीछे का कारण था, मुझे पदयात्रा के बारे में बहुत आकर्षण है। पदयात्रा में विनोबा जी की जो 13 साल चली भूदान पदयात्रा, उसमें भी मैं शामिल हुआ था, तब स्कूल का बच्चा था। उसके बाद में किसी पदयात्रा में मुझे शामिल होने का कोई मौका नहीं मिला, और मुझे हमेशा लगता था, ये बात मैंने यूट्यूब चैनल पर भी कही थी, मेरा यूट्यूब चैनल है श्याम मानव चैनल, कि राहुल गांधी जी को कुछ नहीं करना चाहिए, केवल लोगों में जाना चाहिए, चलना चाहिए लोगों के साथ में, लोग उनके साथ में खड़े हो जाएंगे। तो ये बात मैंने पहले भी कही थी, और मुझे नहीं लगा था कि इतनी लंबी पदयात्रा वो शुरू करेंगे। इस पदयात्रा को जो रिस्पांस मिला उसका मुझे बिल्कुल अचरज नहीं लगा, क्योंकि मैं जानता था इसी पदयात्राओं को इस ढंग से रिस्पांस मिलता है। मैं उनसे इसलिए भी मिलना चाहता था कि कॉन्स्टिट्यूशन के जो 4 मूल्य है, बहुत ही महत्व के मूल्य है, जिसका मैंने अभी थोड़ी देर पहले उल्लेख किया था, इक्वालिटी, लिबर्टी, फ्रैटर्निटी और जस्टिस। ये हमारे कॉन्स्टिट्यूशन के प्रस्तावना में शुरुआत में लिखे हुए मूल्य है। उसी के आधार पर हमारी पूरी कॉन्स्टिट्यूशन खड़ी है। भारत में रहने वाले सर्वसामान्य लोगों को पहली बार इंसान कर इक्वालिटी, लिबर्टी मिल रही है। बंधुता उसका आधार है, जो हमारे कल्चर का भी हिस्सा रहा है, भारतीय कल्चर का हिस्सा रहा है। और जस्टिस हर एक के लिए कभी पहले उपलब्ध नहीं था, वो पहली बार होने की गुंजाइश निर्माण हुई है। इसलिए ये कॉन्स्टिट्यूशन मेरे लिए बहुत मायने रखती है, और राहुल जी ये कॉन्स्टिट्यूशन के मूल्यों को बहुत अच्छे ढंग से रखने की बार बार कोशिश करते हैं, उसका बहुत आदर करते हैं। और ये मूल्य अभी डेंजर में, ऐसा सभी लोगों को लगता है और मुझे भी लगता है, इसलिए मैं उनके साथ में जुड़ना चाहता था। रहा सवाल कांग्रेस का और मेरे संबंधों का, मैं तो कांग्रेस के ही घर से हूँ। मेरे पिताजी कांग्रेस में थे, जनपद के उपाध्यक्ष थे। जब मैंने इमरजेंसी में इंदिरा गांधी का विरोध किया, तब तो इंदिरा गांधी मेरी हीरोइन थी, हमारी हीरो थी, क्योंकि बांग्लादेश युद्ध उन्होंने जीता था। और युद्ध होने के पहले 1.5 महीना करीबन बंगाल में बॉर्डर के पास में बनगांव नाम का गांव था, वहाँ 1 महीना तक हम सब रिफ्यूजीज़ की सेवा कर रहे थे। और फिर जब युद्ध शुरू हुआ तो हमको वहाँ से निकाला गया था। इसके बावजूद इंदिरा गांधी के खिलाफ हमने आंदोलन किया, विद्यार्थी रहते हुए। सेकंड डे में, जिस दिन में 25 जून रात को 12 बजे इमरजेंसी लागू हुई 75 में, 1975 में, 26 को पोस्टर्स लगाए, 27 से जेल में थे, 10 महीने जेल में काटे। तब आरएसएस के लोग मेरे साथ। उसके बाद में मैंने जो प्रचार किया वो कांग्रेस के खिलाफ किया, जनता पार्टी के माध्यम से। तो क्या मैं जनता पार्टी का हो गया? मैंने उसी केवल 2-3 साल तक वो लड़ाई की, और उसके बाद में पूरी तरह से सामाजिक काम में जुड़ गया। आरएसएस के पेपर में मैंने काम किया है, तरुण भारत से मैं जुड़ा रहा हूँ, तरुण भारत हमेशा मेरे काम के पीछे खड़ा रहा है। तो क्या मैं तो आरएसएस वाला हो गया? मेरे विचार डिफरेंट है। मैं सभी के साथ में अच्छे संबंध रखकर अपना काम करता हूँ। मैं पॉलिटिकल व्यक्ति नहीं हूँ। मैंने जीवन में तय किया कि मैं सामाजिक क्षेत्र में काम करूँगा। मेरे लिए तो पहले से मार्ग खुला था, मेरे ही घर से पॉलिटिक्स था। जिन लोगों के खिलाफ मैंने पोस्टर्स लगाए थे वो मेरे रिश्तेदार ही थे, एमपी और वहाँ की मंत्री। तो कहने का मतलब ऐसा है कि पॉलिटिक्स के अलग रहकर एक सामाजिक क्षेत्र में काम करने का मैंने जो निर्णय लिया, उस क्षेत्र में मैं काम कर रहा हूँ। ना ही तब मुझे आरएसएस ने या तरुण भारत ने फिर या जनता पार्टी में रहने वाले जनसंघ ने, किसी ने मुझे सुपारी दी थी, इसलिए मैं इतने 40 सालों से इतने बाबाओं का भांडाफोड़ करते करते ये काम करते आया हूँ। और ना ही राहुल जी से मिलने के बाद में ऐसे कोई सुपारी लेकर मैं काम कर पाता हूँ। उल्टा राहुल जी के साथ में मैंने आरएसएस के बारे में बात की, सावरकर के बारे में बात की। उन्होंने मुझे पूछा था कि आपने तो नागपुर से काम शुरू किया है, तो आरएसएस का आपका अनुभव कैसा रहा? मैंने कहा मेरा बहुत अच्छा अनुभव रहा। शायद मैंने तरुण भारत से शुरुआत की थी, इसलिए उन लोगों का अपनत्व था मेरे बारे में। और फिर मैंने वो जो किस्सा सुनाया, फिर से रिपीट करना चाहूँगे तो मैं करूँगा। मेरे बारे में बाहर काफ़ी कंप्लेंट्स गई। बाला साहब देवरस जी जो आरएसएस के प्रमुख थे, और फिर मेरे संपादक को बुलाया गया जिनका नाम था दीभा घुमरे, जिनको हम मामा कहते हैं नागपुर के लोग।
उन्होंने बात समझाई कि मैं किस ढंग से काम करता हूँ, भगवान के खिलाफ काम नहीं करता हूँ, धर्म के खिलाफ काम नहीं करता हूँ, मैं केवल ठगी के खिलाफ काम करता हूँ। तो बाला साहब जी ने कहा था कि हमें कहा हमारे घर में सांप चाहिए, मेहमान के लाठी से अगर सांप मरता है तो बहुत अच्छी बात है। यानी वह अंधविश्वास को सांप कह रहे थे, जो उनको घर में नहीं चाहिए ऐसा कह रहे थे। और मेहमान यानी मैं, यानी वो मुझे अपना नहीं मानते थे, मेहमान कहते थे, मेहमान के लाठी से अगर सांप मरता है तो बहुत अच्छी बात है। ये भूमिका रखकर ही कभी आरएसएस ने मुझे ऑर्गेनाइज विरोध नहीं किया आज तक। ना ही नितिन गडकरी जैसे, देवेंद्र फडणवीस जैसे, सुधीर मुनगंटीवार जैसे मित्रों ने कभी इसके खिलाफ बोले हैं, मेरे विरुद्ध में कभी काम किया है। तो कहने का मतलब ऐसा है कि मैं सबको साथ लेकर काम करता हूँ। कांग्रेस वालों से भी मेरे अच्छे संबंध तभी तो कानून कर पाया ना, नहीं तो कानून कभी सम्मति नहीं हो पाता। सभी के साथ में अच्छे संबंध रखना मेरा कर्तव्य है, क्योंकि मैं समाज में अंधविश्वास दूर करने के काम को सबसे ज़्यादा महत्व देना चाहता हूँ। तो उसमें पॉलिटिक्स नहीं आना चाहिए, इसी ढंग से मैं आज तक काम करते आया हूँ। श्याम मानव जी, आपको लगातार धमकियां आ रही थी, जिसके बाद में पुलिस में शिकायत भी की गई थी, सुरक्षा भी बढ़ाई गई थी। क्या अभी भी आपको धमकी के फोन मैसेजेस आ रहे हैं क्या? वो कंटिन्यूस आ ही रहे, गालियों के तो आ ही रहे हैं। इतनी गंदी गंदी गालियाँ आती हैं। मैं अपने आप को समझाता हूँ कि सावित्रीबाई फुले ने इतना सहन किया, इसलिए तो मेरी माँ पढ़ी लिखी है, मैं पढ़ा लिखा हूँ, तो हमने भी थोड़ा सहन करना चाहिए। मेरे सभी कार्यकर्ता फ़ोन उठाते हैं, गालियाँ सुनते हैं, प्रेम से बात करने की कोशिश करते हैं, उनके पेशेंस ख़त्म हुए तो दूसरे को बोलते अब तू गालियाँ सुन भाई, मैंने अभी इतना समय सुन लिया है। तो ये हमारा तरीका रहा है, क्योंकि हम समझते हैं, लोगों की भावनाओं को भी समझते हैं। धमकियाँ देने वाले में दो लोग होते हैं। एक होते प्रामाणिक भक्त, जो सही में अपने बाबा पर बहुत भक्ति करते हैं। उनके लिए वो बाबा नहीं होते, कोई इंसान नहीं होते, भगवान का रूप होते हैं। तो चिढ़ कर बोलते हैं, तो उनकी भावनाओं का हम आदर करते हैं। और दूसरे होते हैं उनके गुंडे लोग, जो उनके व्यवसाय का हिस्सा होते हैं, उनके फायदों का हिस्सा होते हैं। तो गुंडों की भाषा जल्दी समझ में आती है, तब फ़ोन कट कर देते हैं हमारे लोग। अगर प्रामाणिक भक्त है और वो बहुत भावनाओं से ओतप्रोत होकर बोल रहा है, तो उसको समझाने की कोशिश करते हैं। तुम हमारे सनातन धर्म के खिलाफ बात करते हो, ऐसा बोलने के बाद भाई हम भी सनातन हिंदू है, इसे शुरुआत करते हैं, हम साथ में काम करेंगे। हमारे धर्म में क्या ठगी चाहिए क्या हमको? अगर कोई बदमाशी करता है, ठगी करता है, तो हम साथ में उसका उजागर। तुम क्रिश्चियन पादरी हो, चलो अपन साथ में क्रिश्चियन पादरी जब भी चमत्कार करेंगे उनको एक्सपोज करेंगे। इस ढंग की बात करने के बाद में बेचारे ठंडे हो जाते हैं, अलग ढंग से बात करना शुरू करते हैं। तो ये सब ट्रेनिंग का हिस्सा है हमारे। गालियाँ खाना ये मेरे काम का हिस्सा रहा है, और मैं अपने कार्यकर्ताओं को इतने सालों से ये ठीक बात समझा पाया हूँ, और इसीलिए वो इतने सालों से टिके हैं और काम कर रहे हैं।